पनवेल, नवी मुंबई, रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। पनवेल बस डेपोच्या विकासाबाबत 30 एप्रिल रोजी आमदार प्रशांत ठाकूर यांनी एसटी महामंडळाच्या प्रमुख अधिकारी यांच्यासोबत पनवेल बस डेपोची पाहणी केली। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह महापौर नितीन पाटील, महिला बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। यावेळी येत्या 2 वर्षात 2028 पर्यंत बस डेपोचे काम पूर्ण होणार असल्याच्या सूचना दिल्या असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले। अधिकाऱ्यांनी ते करून द्यावं। हे जे वरचं हे आहे ना गंजलेलं आहे पूर्ण साफसफाई केली पाहिजे। दिवसातून एकदा डेली साफसफाई आता त्याला असं तरी अट झाला जे मॅक्झिमम गर्दीचे टाईम्स आहेत सकाळचं संध्याकाळचं मॅक्झिमम त्याच्या आधी साफ असलं पाहिजे, ते झाल्यावरती 11-12 वाजता साफ असलं पाहिजे, पुन्हा संध्याकाळी असे 4 किंवा 6 टायमिंग झालं तरी एवढ्या वेळा साफ करायचं। तसं नाही की मेंटेन करायचं म्हणजे तो कधीही करेल, तर 6 वेळा असलं पाहिजे। जसं आपल्या मॉलमध्ये कधी गेला आपण तर त्याच्यामध्ये चार्ट करतो, त्या चार्टवरती हात मारलं जातं, तो सही करतो। सुपरवायझर आधीमध्ये व्हिजिट करतो, तो सुपरवायझर तिथं सही करतो। असे चार्ट इथे मेंटेन व्हायचं, त्या चार्ट राहायचं नाही तिथे तरी कदाचित राहू शकत नाही। हे त्याच्या ताब्यात आहे का मेंटेनन्ससाठी असं वाटत नाही। आज आला इथे दिवसातून एकदा येत असावा साफसफाईवाला, आपण आता आलो नाही तर आता तो पाईप आणि ब्लेड घेऊन आता आतमध्ये गेला, म्हणजे आपल्याला फायरिंग व्हायला नको या अनुषंगाने केलं। तर हे पनवेल एसटी डेपो आणि त्याचं बांधकाम हा प्रश्न गेली अनेक वर्ष हा चर्चेचा आणि लोकांच्या दृष्टिकोनातून हा काम होणार असं चाललेलं आहे। आमदार या नात्यानं मी त्याचा जो फॉलोअप करत होतो त्यावेळेला आधी महाराष्ट्रामध्ये रत्नागिरीसह जे मॉडेल एस टी डेपो बनणार त्याच्यामध्ये तो डेपो बनायचा होता। मग त्याचं BOTचं बांधकाम करून तो प्रत्यक्षात बांधायचं ठरवलं आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याच्या संदर्भामध्ये स्टेज अशी आली की आता याच्यामध्ये इमारतीसह बांधकाम केलं तर BOT बेसिसवर बांधकाम करता येईल। पुन्हा एकदा त्याचं टेंडर निघालं। हे टेंडर निघाल्याच्या नंतर विमानतळाच्या प्राधिकरणाच्या क्षेत्रात हे आल्यामुळं त्याच्या संदर्भामधल्या त्यांच्या एअरपोर्ट अथॉरिटीच्या हरकती, मग बिल्डिंगचं बांधकाम मोठं असल्यामुळे त्यासाठी पर्यावरणाच्या हरकती, या सगळ्यामुळे प्रचंड वेळ या सगळ्याच्या पाठीमागे लागलेला आहे। याला काही अंशी ही सगळी परिस्थिती आणि बऱ्याच अंशी कॉन्ट्रॅक्टर हा कारणीभूत आहे। अलीकडच्या काळामध्ये या संदर्भामध्ये जो UDCPR आला, तो UDCPR आल्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं या संदर्भामध्ये जे मागण्या केलेल्या होत्या त्या संदर्भामध्ये बराच काळ चर्चा चालली आणि शेवटी आता याचं काम हे सुरू होणं अपेक्षित आहे। या संदर्भामध्ये अथॉरिटी जे MSRTC जे आहे त्यांच्याकडून या झाडांच्या कटिंगसाठीची परवानगी ही त्यांच्याकडं मागितली जाणार आहे आणि मग ती परवानगी मिळाली की त्याच्यानंतर मग CC कमेन्समेंट सर्टिफिकेट हे त्यांना मिळू शकणार आहे। जेव्हा कमेन्समेंट सर्टिफिकेट त्यांना मिळेल त्यानंतर प्रत्यक्ष डेपोचं काम चालू होईल। आता या संपूर्ण डेपो आणि पलीकडचा वर्कशॉप या जागेमधली 55% जागा ही ST डिपार्टमेंट स्वतःकडे ठेवणार आणि त्याच्यावरती डेपो बांधला जाणार आहे। उरलेल्या जागेमध्ये डेव्हलपरला त्याला तिथे इमारत बांधायला मिळणार आहे। डेपोचा खर्च हा त्यांनी स्वतःच्या खिशातून करायचा आहे, यासाठी त्याला ती 45% जागा दिली जाते। तर यासाठी हा जो दीर्घ कालावधी लागला आहे, आता याच्या पुढे किमान हे काम डिले होऊ नये एक, आणि दुसरं की पावसाळा आता जवळ आला आहे, किमान पावसाळ्यामध्ये इथल्या प्रवाशांना कुठल्या ज्या रोज अडचणींना सामोरं जावं लागते, पावसाळ्यात त्यात वाढ होते, हे होऊ नये याच्यासाठी म्हणून आज या बैठकीसाठी ST डेपोचे आमचे महाव्यवस्थापक यांना आम्ही बोलवलेलं होतं। ते आज या ठिकाणी आले। त्यांच्यासोबत जे कंत्राटदार आहेत त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे कन्सल्टंट, ही सारी मंडळी उपस्थित होती। आता लवकरात लवकर या झाडांची परवानगी महापालिकेकडून मिळाली पाहिजे, CC महापालिकेकडून मिळाली पाहिजे। मी महापौरांना विनंती केलेली आहे की या संदर्भामध्ये त्यांनी आयुक्तांशी बोलावं आणि उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला याच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी नोडल ऑफिसर म्हणजे समन्वय अधिकारी म्हणून त्याची नियुक्ती करण्यात यावी, जेणेकरून या परवानग्या त्याच्यामध्ये झाडं तोडण्यासाठीची परवानगी आणि बिल्डिंग बांधकामाची परवानगी या परवानग्या लवकरात लवकर दिल्या जाव्यात की ज्या मिळाल्यानंतर मग कंत्राटदाराचं काम चालू होतं। त्या कंत्राटदारानं 2 वर्षात म्हणजे 24 महिन्यात 24 महिन्यात
हे काम पूर्ण केलं पाहिजे. ते 24 महिन्यामध्ये ते काम पूर्ण करण्यासाठी त्यांनी त्याच्यामध्ये जे जे आवश्यक अशा पद्धतीचं मनुष्यबळ दिलं पाहिजे, जी मशिनरी इथे आणली पाहिजे, बांधकाम साहित्य आणलं पाहिजे, मटेरियल, मॅनपॉवर, मशिनरी, त्या सगळ्या गोष्टींची इथं कुठल्याही स्टेजला कमतरता असता कामा नये. दीर्घकाळ लोकांनी या ठिकाणी अनेक पद्धतीच्या यातना सहन केलेल्या आहेत. आता त्या कधीतरी संपल्या पाहिजेत, लवकरात लवकर संपल्या पाहिजेत. यासाठी आम्ही याच्यामध्ये याचा पाठपुरावा करतोय. हा पाठपुरावा करून लवकरात लवकर ही इमारत डेपोची इमारत लवकरात लवकर कशी पूर्ण होईल यासाठीचा पाठपुरावा. आज इथे महापौर उपस्थित आहेत, आज या ठिकाणी पंचायत समितीचे उपसभापती उपस्थित होते, या महापालिकेचे सभापती, नगरसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, ही सारी मंडळी आज या ठिकाणी आलेली होती. आम्हा सर्वांना, सर्वसामान्य प्रवासी जनता सातत्यानं हे काम सुरू होणार की नाही, संपणार की नाही हा प्रश्न विचारत होते. आणि म्हणून या संदर्भामध्ये ही जी व्हिजिट आहे, ही व्हिजिट सुद्धा आम्ही दीर्घकाळ आधीपासून मागत होतो, पण दुर्दैवानं मधल्या कालावधीमध्ये निवडणुका आणि या सगळ्यामुळं हा भेटीचा आमचा योग जुळून आलेला नाही, तो आज आला आहे. आणि याच्या पुढे याचा फॉलोअप हा सातत्याने ठेवण्यासाठी सुद्धा आम्ही या दृष्टिकोनातून व्यवस्था करतो. दादा, तुम्ही अधिवेशनमध्ये वारंवार हा विषय उचललेला आहे, मांडलेला आहे, मात्र जी प्रवाशांची गैरसोय होत आहे त्याला कुठेतरी कंत्राटदार जबाबदार होते. कंत्राटदार आणि प्रशासन हे सुद्धा याला जबाबदार होते. काही अंशी म्हणूया आपण की डिले होत गेल्यामुळं निर्माण झालेली परिस्थिती, की जसं विमानतळाच्या कामं सुरू झाली, अनुषंगिक कामाच्या अनुषंगानं इथे जे BOTचं काम निघालं ते जवळपास 4 वर्षापूर्वी निघालं. तर BOTचं काम निघाल्यावर त्याला विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते, ज्याला मोठा वेळ गेला. मधल्या काळामध्ये शासनाचं UDCPR हे नियंत्रण नियमावली जी आहे याचे रूल्स पब्लिश झाले. मग कंत्राटदाराने त्याच्यासाठी एक अर्ज केला की मला आता याच्यामध्ये काही गोष्टी अंतर्भूत करून मिळाव्यात. या सगळ्यामध्ये हा सगळा वेळ लागलेला आहे. प्रवाशांना मात्र याच्यामध्ये भोगावं लागलं. एमएलए साहब लगातार 517 करोड़ का प्रोजेक्ट बना और उसके बावजूद भी कॉन्ट्रैक्टर के ऊपर अपने अधिवेशन में सवाल उठा. असल कारण कौन, असल जिम्मेदार कौन है जिसके वजह से आपका विजन, ये बस डिपो का विजन तैयार नहीं हो पा रहा? पनवेल ST डेपो बहुत पहले से उसकी बिल्डिंग खराब हो चुकी थी, उसके बारे में हम लगातार फॉलोअप कर रहे थे. आज उस बिल्डिंग का काफ़ी सारा हिस्सा आज जगह पर नहीं है, तो नया डिपो बनना चाहिए. इसके लिए मैं फॉलोअप बहुत सारे पीरियड से कर रहा था. बीच में जो गवर्नमेंट्स आई, गवर्नमेंट की ओर से फॉलोअप में कभी कभी उसमें समय गया. पर अब चूँकि इस बिल्डिंग ST डेपो की बिल्डिंग का BOT के आधार पर डेवलपमेंट होना है, उसमें भी कई बार रुकावटें आई है. मैं ये नहीं कहूँगा कि सिर्फ कॉन्ट्रैक्टर इसके लिए जिम्मेदार था, डिपार्टमेंट भी बहुत हद तक जिम्मेदार है. और कुछ हद तक इसमें जो परिस्थितियाँ निकल कर आई है कि जिसकी वजह से कई रूल्स में बदलाव हुआ. UDCPR रूल्स आए बीच में, उसके पहले एयरपोर्ट आया, तो एयरपोर्ट अथॉरिटी की परमिशन, उसमें काफ़ी सारा समय इसमें लगा हुआ है. जो भी हुआ है हम जनप्रतिनिधि से लेकर पड़ेगी कि ये लेट हो चुका है, अब इससे ज़्यादा लेट ना हो इसके लिए फॉलोअप करना हमने शुरू किया. कोई डेडलाइन तय की गई है कि अब बस डिपो साकार होगा, और चूंकि मानसून आ रहा है ऐसे में लाखों यात्री यहाँ से प्रवास करने की सुविधा मिले? बात करके ली है उसके मुताबिक CC कमेंसमेंट सर्टिफिकेट देने के बाद में 2 साल में ST डेपो की बिल्डिंग पूरा होना ज़रूरी है. तो ये CC कब तक मिलेगी? प्री परमिशन मिलने के बाद. प्री परमिशन कब तक मिलेगी? उम्मीद करते हैं कि 15 से 21 दिन में ये ट्री अथॉरिटी की परमिशन मिल सकती है, अगर बहुत ज़्यादा कोई बाधा नहीं आती है तो ऐसे में लगभग सितंबर 2026 से लेकर सितंबर 2028 तक ये काम पूरा होना चाहिए. 26 से लेकर 28 तक. और उम्मीद ये करते हैं कि 2028 के मई महीना ख़त्म होने से पहले ये बिल्डिंग पूरी हो जाए. इसके लिए कॉन्ट्रैक्टर, उनके साथ हमने बात की, उनको कहा कि आपको ऐसा टारगेट रखना पड़ेगा. आपने पूछा, इन्होंने पूछा, बहुत सारी खामियां हैं. हम पिछले वाली खामियों की तरफ इशारा ना करते हुए अब जब आपके हाथ में इसका समय है तो अगले 2 साल में ये काम पूरा करना है, तो 2 साल क्यों, उसकी जगह आप अगले मई एंड तक 2028 के ये काम पूरा करो. ऐसे हम उनके पास फॉलोअप आज से करेंगे. हर महीने को ऑनलाइन मीटिंग के थ्रू इसका रिव्यू लिया जाए, ऐसी दरख्वास्त हमने
एसटी डिपार्टमेंट को की है। और इससे रिलेटेड आज एसटी डिपो के अंदर की परमिशन, एसटी डिपो रिलेटेड बाहर की परमिशन, इसमें कॉर्पोरेशन की मदद लगेगी। तो कॉर्पोरेशन का एक रिप्रेजेंटेटिव इसमें डीएमसी लेवल का ऑफिसर जो नोडल ऑफिसर बनेगा वो उस मीटिंग को हर बार अटेंड करे, ऐसा हमने कॉर्पोरेशन के थ्रू उनको सुझाया है। कॉर्पोरेशन भी इसके ऊपर अमल करे, ऐसे में हमारे मेयर है उनसे दरख्वास्त करता है। अभी